कुकिंग रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सोयाबीन चिल्ली बनवत आहोत। त्याच्यासाठी मी सोयाबीन 1 तासभर कोमट पाण्यात भिजत ठेवले होते आणि या सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहे। आता आपले सोयाबीन पण भिजलेले आहे। आपण आता लगेच सुरुवात करूया। आपले हे सोयाबीन छान भिजलेले आहे। आता आपण अगोदर काय करू, हे सगळे सोयाबीन पाण्यातून काढू आणि याचं सगळं पाणी असं पिळून बाजूला करू। आता याचं सगळं पाणी कोरडं झाले। आता आपण याच्यात थोडेसे मसाले टाकू। मी याच्यात थोडंसं लाल तिखट टाकते, थोडीशी हळद आणि थोडासा मसाला टाकला मी। आणि आता आपण याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून याला थोडंसं असं छान मिक्स करून घेऊ। आपले हे सगळे मसाले याच्यात छान मिक्स झाले। आता मी हे सोयाबीन तळून घेते। त्याला आपलं तेल तापलंय। आता आपण हे सोयाबीन सगळे तळून घेऊ। आपल्याला हे फुल गॅसवर हे सोयाबीन छान मस्त तळून घ्यायचे। आपले सोयाबीन छान गुलाबी झाले बघू शकता। आता आपण सगळे डिश मध्ये काढून घेऊ आणि मी असे सगळे सोयाबीन तळून घेते। आता आपले सगळे सोयाबीन तळून झाले आणि मी दुसरी कढाई ठेवली, याच्यात तेल ठेवले तापायला। आता आपण सोयाबीन मसाल्यात फ्राय करून घेऊ। मी अगोदर काय करते, कांदा तळून घेते। कांद्याला आपण थोडंसं फ्राय करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकू। कांदा आपला थोडासा गुलाबी झाला आहे। आता आपण याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकू। अद्रक लसणाची पेस्ट पण थोडीशी तळली। आता आपण याच्यात शिमला मिरची थोडी तळून घेऊ 1-2 मिनिटं। आता आपण टमाटर आणि कांद्याची पात टाकूया। कांद्याची पात सगळ्यात महत्त्वाची आहे, म्हणजे याच्यात सोयाबीन चिल्लीत कांद्याची पात खूप छान लागते। शिमला मिरची, कांदा, टमाटर फ्राय होतं आपण इकडं आपलं दुसरं साहित्य एकत्र करून घेऊया। आता आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले। याच्यात आपण सोया सॉस टाकणार आहोत। मी 1 चमचा सोया सॉस टाकला। 2 चमचे मी आपलं टमाटर सॉस टाकते आणि 2 चमचे मी रेड चिली सॉस टाकते। आणि आता आपण हे सगळं साहित्य थोडंसं पाणी घालून एकत्र करून घेऊ। आपलं कॉर्नफ्लॉवर आणि सॉस एकत्र झाले। आता आपण पुढची प्रोसिजर करूया। आपलं कांदा, टमाटा, शिमला मिरची पण छान फ्राय झाले। आता आपण याच्यात मसाले टाकू। मी याच्यात लाल तिखट टाकते। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। आणि आता आपण याच्यात हळद टाकूया। आता याच्यानंतर आपण याच्यात शेजवान चटणी टाकणार आहोत। तुम्हाला आवडत असल्यास टाका, नाही टाकली तरी पण चालते। आपले सगळे मसाले फ्राय झाले। आता आपण याच्यात तळलेले सोयाबीन टाकू। आपण हे सोयाबीन तळून घेतले। मी तळले, तुम्हाला जरा जास्त तेल नको पाहिजे असेल तर आपण याला थोडंसं तेल टाकून फ्राय पण करून घेऊ शकतो। आपले सोयाबीन पण याच्यात छान मिक्स झाले। आता आपण जी ग्रेव्ही केली होती सॉस आणि कॉर्नफ्लॉवरची, ते मी याच्यात टाकते। पण याच्यात थोडंसं अजून पाणी टाकू। आता आपल्याला याला 1-2-3 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचं। आपली सोयाबीन चिल्ली ऑलमोस्ट होतच आली आहे। आता आपण याच्यात थोडंसं मीठ टाकू। मीठ थोडंसंच टाकते मी, कारण मी आपण तळताना थोडंसं मीठ टाकलं होतं सोयाबीनमध्ये। थोडंसं मीठ टाकलं आणि आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया सगळ्यात शेवटी। आता मी याला 1 मिनिट फ्राय करते, मिक्स करून घेते आणि एका डिशमध्ये काढून घेते। आपली सोयाबीन चिल्ली खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे।
रेसिपी खूप सोपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।